नागेशराव, संस्थापक अध्यक्ष महर्षी वाल्मिकी संघ. नुकतंच नवी मुंबई येथे देवेंद्र फडणवीस, माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी महाराष्ट्रातील कोळी बांधवांसाठी कोळी भवन उपलब्ध करून दिलेलं आहे. त्याचं भूमिपूजन पण केलंय. मग आमचा असा एक प्रश्न आहे माननीय देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्यांना, की तुम्ही 2014 साली आम्हाला आश्वासन दिलं होतं की महायुतीचं सरकार आल्यास कोळी बांधवांना 15 दिवसात न्याय देऊ, जातीचे दाखले देऊ, सुलभ पद्धतीने देऊ, जात वैधता प्रमाणपत्र देऊ आणि आदिवासी कोळी जमातीचा एकही प्रश्न आम्ही शिल्लक ठेवणार नाही, सगळे सोडू. त्या प्रश्नाचं काय झालं? तुम्ही आमच्या लोकांना आमिष दाखवून आमदारक्या खासदारक्या दिल्या, आमच्या नेते लोकांना मोठं केलं, पण समाज वंचित ठेवण्याचं काम तुम्ही केलंय. आम्हाला 2014ला तुम्ही जे काय आश्वासन दिलं होतं ते आश्वासन तुम्ही कधी पूर्ण करणार आहे? आज कमीत कमी 2014 ते 2024 आलं, पण तुम्ही आमच्या जातीचे दाखले देऊ शकले नाही. त्यामुळं आम्ही या माध्यमातून तुम्हाला एक इशारा देतोय, आम्हाला कोळी भवन नको आहे. आम्हाला आमच्या न्याय हक्कासाठी, आमच्या जगण्यासाठी आम्हाला आमच्या जातीचे दाखले सुलभ पद्धतीने मिळावेत ही आमची मागणी होती. तुम्ही कोळी भवनची आमची मागणी नव्हती. तुम्ही मुंबईतल्या सर्व कोळी बांधवांचे प्रश्न सोडवले, पण ज्या जीवावर तुमची सत्ता आली, भाजपाची सत्ता आली, त्या मूळ आदिवासी कोळी जमातीला तुम्ही विसरला आहात. तुमची 2024ला सत्ता आणायची असेल, माननीय एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना आमचे मतं पाहिजे असतील, आमची 70 लाख मतं आहेत, तर तुम्हाला ही मतं हवी असतील तर आमच्या जातीच्या दाखल्याचा प्रश्न, जात वैधता प्रमाणपत्राचा प्रश्न, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेचा प्रश्न तुम्ही नाही सोडवल्यास आम्ही पूर्ण महाराष्ट्रातील अन्यायग्रस्त आदिवासी कोळी जमात तुम्हाला मताच्या जोरावर गाडल्याशिवाय राहणार नाही. आणि तसंच तुम्ही आमची दखल नाही घेतली तर येणाऱ्या काळामध्ये आमचा संघर्ष, आमची आंदोलनं व आमची निवडणुकी विधानसभा 288 मतदारसंघामध्ये आमच्या आदिवासी कोळी जमातीची चाचपणी चालू आहे. आणि आम्ही मताच्या जोरावर, आमच्या उमेदवाराच्या जोरावर, तुमचे जेवढे काय महायुतीचे उमेदवार उभारतील त्यांना आम्ही मताच्या जोरावर काढल्याशिवाय राहणार नाही.